तर आज आणले होते आहोने आंबे आणि कधी खायला असं झालं होतं मागायला, तर चालू केलं. तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आहे सोमवार आणि आई गावाला गेले आहे, त्यामुळे सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करते. सर्वात प्रथम उठून झाडून वगैरे घेतलं आणि आई स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती जाताना की माझ्या झाडाला पाणी घाल, सुकून देऊ नको, त्यांना गच्चीवर आहेत म्हणजे तू जाणार नाही गच्चीवर. म्हणलं चला सकाळ सकाळी तेवढं तरी काम आईचं करूयात. आणि छान असे झाडे आलेले आहेत, त्यांना सुकून पण देऊ वाटत नाही. झाडांना पाणी वगैरे तर घालून झालं होतं, आंघोळ वगैरे करून घेतली आणि देवपूजा करायची होती. इकडं एक काम करायला गेलं की इकडं दुसरं काम वाढून ठेवायचं काम चालू असतं लेकरांचं. कधी कोणता देव नेऊन कुठं टाकतील सांगू शकत नाही, त्याच्यामुळे इकडं तिला असं सोबत घेऊन देवपूजा करायचं काम चालू होतं. जानू आली होती तिला घ्यायला खेळण्यासाठी, पण ती काही जातच नव्हती. तिला एवढं जयचा नाद लागलाय की बस. तिला बघता बघता कशी बशी आमची देवपूजा असती तर कंप्लीट झाली होती, पण कमी होती ती फुलाची, कारण की आईच नाही येत घरी, त्याच्यामुळे फुलं तर काही कोणीच आणून नव्हते दिले. आणि तोपर्यंत त्यांनी इकडं आंबे आणले होते. आंब्याचा सीझन तर चालू झाला आहे, कैरी तर खाल्ली, पण आज फर्स्ट टाईम आंबा आणले त्यांनी. कधी खायला असं झालं होतं. जेवायला तर बसलो होतो, पण दुर्वाला तर फर्स्ट टाइम आंबा आणला होता आणि तिला माहीत पण होतं की याचं नाव आंबा आहे आणि मम्मा आंबा दे, मम्मा आंबा दे. पण ती गेल्यानंतर आम्ही सर्वांनी खाल्ला, जेवण वगैरे केलं, पण माझं पोट काही भरलं नव्हतं तेवढाच आंबा खाऊन. मग वापस एक आंबा खाऊन घेतला. दुर्वा सुद्धा झोपलेली होती आणि दुर्वा तर आज काही जास्त वेळ झोपली नव्हती, एवढं गरमत होते बापरे, जास्तच ऊन पडायला आहे आजकाल. इकडं भाजी निसायचं काम चालू होतं आणि दुर्वा सुद्धा जेली घेऊन आली होती. तर लेकीला कसं असतं ना, जेवढी माया आपण लावलं तेवढी ती सुद्धा लावते, फक्त एक क्षणाचा सुद्धा विचार न करता. मग ती जर काही खात असली आणि आपण म्हणलं की दुर्वा दे ना गं मला, की लगेच तोंडात घालणार. खरंच मुलीचं आणि आईचं नातं खूप छान आहे आणि ते आईशी झाल्याशिवाय खरंच कळत नाही. तर इकडं दुर्वाचा खाऊ टाकला होता शिजण्यासाठी आणि भाजी निसायचं काम झालं होतं. खाऊ तर झाला होता करून, पण यांनी इकडं मस्त असा सेटअप मारला होता नवीन घरामध्ये. आज बांधकाम बंद आहे तर यांचं चाललं होतं आणि दुर्वाच्या चाचूने केलं टाकलं, त्याच्यामुळं असं काहीतरी तो घालून बसला होता. तर इकडे यांची मस्ती चालू होती आणि दुर्वाला खाऊ घालायचं काम चालू होतं. दुपारची झोपून उठल्याच्या नंतरचं. आई नसल्यावर दिवस कसा जातो ते सुद्धा कळत नाही, फक्त दुर्वा झोपेल तेवढंच काहीतरी शांत असतं, नंतर दिवसभर काम चालू असतं. तर खूप दिवस झालं ब्लाऊज कट करायचं होतं, त्याच्यामुळे आजी आली होती शिकवण्यासाठी. तर असा होता आजचा दिवस. बाय गाईज.